तुमच्या देखील मोगऱ्याला भरपूर पानं येत आहेत का? फुलं येत नाहीत का? कळ्या येतात आणि मात्र त्या कळ्या फुलायच्या आधीच गळून जातायत का? किंवा एकदा मोगऱ्याला बहर आला की मात्र मोगरा हा शांत बसतो का? तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की मोगऱ्याला भरभरून फुलवण्याचं कंप्लीट असं सिक्रेट कुठलंय. त्याआधी हा माझा मोगरा बघा, या सीझनचा हा तिसरा बहर या झाडावर चाललेला आहे. सो यासाठी मी कुठलं खत किती देते, कधी देते आणि आपण मोगऱ्याविषयी कुठल्या न कळत अशा चुका करतो, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे. त्यामुळे मात्र हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, हा माझा आत्ताचा रिसेंटलीचा मोगरा आहे आणि यावर तुम्ही पाहू शकता भरभरून अशा कळ्या आणि फुलं हे प्रत्येक ब्रांचला आलेले आहेत. सो या सीझनचा हा तिसरा जो काही बहर आहे तो या मोगऱ्यावर आलेला आहे. तुमच्या मोगऱ्यावर आतापर्यंत किती बहर येऊन गेले हे मला मात्र नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. किंवा असं नाही होत का की एकदा फुलं आले की मात्र मोगऱ्याला पुन्हा फुलं येतच नाही, तर ती नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्याच वर्षी येतात, असंही असेल तर त्याचं देखील सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. तर मंडळी, या आधी जो काही दुसरा मोगरा आहे त्यावर देखील 8 ते 10 दिवसांपूर्वी बहर येऊन गेला, भरपूर फुलं त्याला देखील आलेली आहे आणि आता मात्र तो शांत बसलेला आहे. सो त्याला पुन्हा दुसरा बहर येण्यासाठी त्याला कुठली काळजी घ्यायला हवी किंवा कुठली केअर करायला हवी, सोबतच यावर ज्या काही भरपूर कळ्या आलेल्या आहेत किंवा फुलं आलेली आहेत यांना झाडावर टिकवून ठेवण्यासाठी देखील आपण यासाठी देखील वेगळं असं सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती देखील मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा. तर मंडळी, हा माझा दुसरा मोगरा आहे. जवळपास 8 ते 10 दिवसांपूर्वी याची ही अशी काहीशी कंडिशन होती. तर सर्वात प्रथम आपण सनलाईट कडे वळूया. मोगऱ्याला फुलं जर यायची असतील तर मात्र सूर्यप्रकाश हा खूप महत्वाचा आहे. रोजचं 4 ते 6 तासाचं सकाळचं किंवा सायंकाळचं ऊन मात्र मोगऱ्याला पाहिजे. जर ऊन कमी असेल तर मात्र फक्त पानच वाढतात, फुलं येत नाही आणि दुपारच्या कडक उन्हामध्ये ज्या काही कळ्या असतात त्या देखील गळू शकतात किंवा गळण्याचे चान्सेस असतात. म्हणूनच सकाळचं ऊन हे झाडासाठी बेस्ट असतं. सूर्यप्रकाशासोबत बरेच जण मोगऱ्याची जी काही कुंडी आहे ती सेमी शेड किंवा सावलीमध्ये ठेवतात, त्यामुळे त्याच्यावर कळ्या देखील तयार होत नसतात. सो ही आपली फर्स्ट मिस्टेक झाली. यानंतरची दुसरी सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय, ओव्हर वॉटरिंग. बरेच जण रोज मोगऱ्याला पाणी देतात, पण मोगऱ्याला रोज पाणी हे अजिबात आवडत नाही. माती ही पूर्ण ड्राय झाल्यावरच याला पाणी द्या. याला थोडा स्ट्रेस मिळाला की प्लांट मात्र फ्लावरिंग मोड मध्ये जात असतं, म्हणजे फुलं तयार करण्याच्या मोडमध्ये जात असतं. त्यामुळे त्याला थोडा स्ट्रेस आवडत असतं. सो एका दिवसाआड तुम्ही मात्र त्याला पाणी देऊ शकता. आता आपण फ्लावरिंग प्लांट केअर पाहूया. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे 2 मोगरे आहेत, एकाला भरपूर कळ्या आहेत, एकावर बहर येऊन गेलेला आहे. सो आता आपल्याला दोघींवर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत. जर तुमचा मोगरा आता कळ्यांवर असेल किंवा फुलांवर असेल तर मात्र त्याला आपल्याला अजिबात हेवी खत द्यायचं नाही त्याला, आणि ज्याला अजून कळ्या नाही आहे त्यासाठी मात्र आपल्याला हेवी पण इफेक्टिव्ह असा कॉम्बो द्यायचा आहे. सो या ठिकाणी मी 1 मूठ चिकन कंपोस्ट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा सीवेड ग्रॅन्युअल जे असतात ते ऍड केलेले आहेत. सो तयार झालेला हा कॉम्बो आपल्याला मातीमध्ये मिक्स करून द्यायचा आहे. तर मंडळी, तयार झालेला हा इफेक्टिव्ह आणि हेवी कॉम्बो मी त्याच झाडाला देणार आहे ज्यावर अजून कळ्या किंवा फुलं तयार झालेले नाही आहेत. तर मंडळी, आपल्याला या ठिकाणी जे काही मी चिकन कंपोस्ट यूज केलेलं आहे त्यामध्ये NPK आहे, म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आहे. म्हणून कळ्या नसलेल्या मोगऱ्याला हे जर दिलं तर याची ग्रोथ देखील फास्ट होत असते आणि सीवीड ग्रॅन्युअल्स मध्ये आयर्न, झिंक, मॅग्नेशियम देखील आहे. शिवाय स्ट्रेस रिड्यूस करण्याच्या प्रॉपर्टीज देखील त्या ग्रॅन्युअल्स मध्ये आहे. त्यामुळे हे प्लांटला शॉक मधून देखील बाहेर काढत असतं, रूट स्ट्रॉंग करत असतं आणि नवीन कळ्यांना ट्रिगर करत असतं. म्हणजेच झाडाला कळ्या येण्यासाठी मात्र त्याला ट्रिगर केलं जात असतं. शिवाय चिकन कंपोस्ट मध्ये नायट्रोजन असल्यामुळे नवीन फुटवे देखील भरपूर येत असतात आणि सीवीड मध्ये नॅचरल हार्मोन्स असल्यामुळे प्लांट हे फास्ट रिकवर होऊन फ्लावरिंग मोड मध्ये देखील जात असतो.
तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर चिकन कंपोस्ट नाही, सो त्यासाठी वेगळं ऑप्शन काय? जर तुमच्याकडे चिकन कंपोस्ट नसेल तर मात्र टेन्शन नको, तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा म्हणजे वर्मी कंपोस्ट असेल किंवा जर तुमच्याकडे एखादं ऑर्गॅनिक खत असेल, शेणखत असेल, त्याचा देखील वापर करू शकतात. पण मात्र शेणखत हे 100% पूर्णपणे कुजलेलंच घ्या. कच्चं किंवा अर्धवट डिकंपोस्ट खताचा वापर मात्र अजिबात करू नका. आणि त्यामध्ये जर एक मूठ तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट घेतलेलं असेल, त्यामध्ये 1 चमचा सीवीड ग्रॅन्युअल्सचा वापर करा. असा कॉम्बो जर तुम्ही मोगऱ्याला दिला तर नवीन फुटवे आणि कळ्या देखील भरपूर येतात. आता हा कॉम्बो आपल्याला दिल्यानंतर 4 ते 5 दिवस मात्र पाणी हे झाडाला कंट्रोलमध्ये ठेवूनच द्यायचं आहे. मग हळूहळू नवीन शूट्स देखील या झाडावर येतील आणि त्या शूट्स मॅच्युअर झाल्या की 5 ते 6 दिवसांनी आपल्याला यामध्ये 1 चमचा केळीची साल पावडर देखील द्यायची आहे. म्हणजेच केळीची साल ही फ्लावरिंगला ट्रिगर करत असते. मग बघा, नवीन फुटवे, नवीन कळ्या आणि भरपूर असा फुलांचा बहर देखील या ठिकाणी येणार आहे. यानंतर मंडळी वळूया आता त्या झाडाकडे की ज्याला भरपूर कळ्या आणि फुलं देखील आहेत. मंडळी, तुम्ही म्हणणार की आता मात्र याला कुठलंही फर्टिलायझर किंवा खत द्यायची काय गरज? यावर तर मात्र भरभरून फुलं आणि कळ्या देखील आहेत. तर मंडळी, हा जो काही दुसरा मोगरा आहे हा आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. याला जर आपण जास्त नायट्रोजन युक्त खत दिलं तर मात्र याने कळ्या देखील गळू शकतात किंवा फक्त पानांची संख्या देखील वाढणार आहे. सो यासाठी आता बेस्ट काय, तर 1 चमचा आपल्याला केळीची साल पावडर म्हणजेच बनाना पील पावडर घेऊन घ्यायची आहे. सो या ठिकाणी मी एका कुंडीसाठी जवळपास 10 ते 12 इंचाची कुंडी आहे, त्यासाठी फक्त 1 चमचा केळी साल पावडर आणि त्यामध्ये 1 चमचा सीवीड ग्रॅन्युअल्स घेणार आहे. सो पावडर आणि ग्रॅन्युअल दोन्ही कॉम्बो मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला आता ज्या झाडाला भरपूर फुलं आणि कळ्या आहेत त्याला त्या कुंडीच्या मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होणार आहे, तर येणाऱ्या ज्या काही फुलं आहेत त्या फुलांची साईज देखील मोठी होणार आहे. शिवाय जी काही फुलं आहेत त्यांचा जो काही फ्रेशनेस आहे तो देखील जास्त वेळ टिकणार आहे आणि पुन्हा नवीन कळ्या लागण्याचे जे काही चान्सेस आहे ते देखील वाढणार आहे. सो कळ्या देखील जास्त लागणार आहे. शिवाय झाडाचे जे काही रूट्स आहे ते देखील स्ट्रॉंग होणार आहे. सीवीडमुळे काय होतं, सीवीड ग्रॅन्युअल्स प्लांटला स्ट्रॉंग बनवत असतात. तर बनाना पील जे काही पावडर आहे ते मात्र झाडाची फ्लावरिंग देखील वाढवत असतात. सो यामुळे कळ्या तर वाढतातच आणि फुलं देखील मात्र डबल होत असतात. तर मंडळी, या ठिकाणी आपण जी काही फ्लावरिंग स्टेज आफ्टर और बिफोर या गोष्टी होत्या त्या दोन्ही गोष्टी केलेल्या होत्या. ज्याला बहर आलेला आहे त्याला देखील वेगळ्या प्रकारचा जो काही कॉम्बो आहे तो आता देऊन घेतलेला आहे आणि जो काही दुसरं झाड आहे त्याला पुन्हा नवीन बहर येण्यासाठी ट्रिगर करण्यासाठी मात्र त्याला देखील आपण वेगळ्या प्रकारचा कॉम्बो देऊन घेतलेला होता. या सर्व गोष्टी झाल्यानंतर वेळ येते ती म्हणजे प्रुनिंग प्लांट केअर. तर मंडळी, आता ज्याला बहर येऊन गेलेला आहे त्याचं काम करायचं तर काय, सर्वात आधी जी काही सुकलेली फुलं आहेत ती काढून टाकायची आणि त्याची हलकीशी प्रुनिंग करायची आहे. प्रुनिंग केल्यामुळे नवीन फुटवे येतात आणि पुन्हा नवीन बहर हा येत असतो आणि पुन्हा बहर गेल्यावर सेम टू सेम स्टेप आपल्याला या ठिकाणी करायची आहे. यामुळे नेक्स्ट फ्लावरिंग देखील फास्ट होत असते. सो असा हा 15 दिवसांचा रुटीन मी नेहमी फॉलो करत असते. त्यामुळे अल्टरनेटली एक मोगरा बहरला की पुन्हा दुसरा तोपर्यंत रेडी होत असतो आणि दुसऱ्याचा बहर जात नाही तोवर मागचा पुन्हा बहरच्या स्टेजवर येत असतो किंवा त्यावर पुन्हा फुलं आणि कळ्या यायला सुरुवात होत असते. सो या ठिकाणी याला देखील आता पुन्हा नवीन फुलं येण्याची जी काही प्रिपरेशन आहे ती करून घेतलेली होती. आता यानंतर मात्र 5 ते 6 दिवसांनी फक्त 1 चमचा केळीचं साल मात्र आठवणीने मी या कुंडीमध्ये देऊन घेणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे या दोन्ही कुंडींमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो करून घेतलेल्या होत्या. आता यासोबतच मात्र थोड्या हिडन टिप्स देखील पाहूया. मोगरा हा थोडा रूट बाउंड झालेला असेल तर मात्र जास्त फुटत असतो. झाडाला कळ्या लागल्यावर मात्र सारखी सारखी कुंडीची मात्र जागा बदलू नका. शिवाय सुकलेली फुलं रोजच्या रोज झाडावरून काढा आणि जर तुम्हाला कुंडीमध्ये मुंग्या दिसल्या तर मात्र ऍफिड्स आहेत किंवा नाहीत हे मात्र नक्की चेक करा. आणि हो मंडळी, यासोबतच महिन्यातून 1 वेळा 1 चमचा एप्सम साल्ट 1 लिटर पाण्यामध्ये टाकून
झाडावर स्प्रे करा. त्यामुळे देखील झाडाची पानं मात्र हिरवी राहत असतात आणि कळ्यांना देखील सपोर्ट होत असतो. सो ह्या सर्व गोष्टी फॉलो केल्यावर मात्र माझा मोगरा हा अशा प्रकारे फुलत असतो. मोगरा फुलवणं अवघड नाही. फक्त योग्य वेळी योग्य खत दिलं तर मात्र झाडावर फक्त पानं दिसत नाही, तर इतकी फुलं येतात तर विचारायचंच काम नाही. तुमच्या मोगऱ्याला कळ्या आल्या आहेत का किंवा अजून नाही आल्या ते देखील मात्र कमेंट सेक्शनमध्ये सांगा. शिवाय कितवा बहर हा आता तुमच्या मोगऱ्यावर आहे ते देखील मात्र मला नक्कीच सांगा. आणि अशा सिक्रेट गार्डनिंग हॅकसाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन करून घ्या. कारण इथं झाडं नाही तर आपली स्वप्न हे फुलत असतात. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. शिवाय ज्यांच्याकडे मोगऱ्याचं एक तरी झाड असेल किंवा एक तरी रोप असेल त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते. सो मंडळी, आजचा हा जो काही हॅक्स आहे किंवा ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुमच्या मोगऱ्यावर फॉलो करून पहा. त्यानंतर त्याचा येणारा जो काही रिझल्ट आहे तो देखील मला मात्र नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.